चला तर नारळाच्या चटणीसोबत खायला तुम्हाला काय आवडते? इडली, डोसा, आप्पे की मेंदूवडा? तर मी बनवलाय छान असा मेंदूवडा. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला 2 वाटी उडदाची डाळ 4 ते 5 तास पाण्यात भिजत घालायची आहे. त्यानंतर त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं जे मिश्रण आहे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आतमध्ये छान पोकळ होईल, फ्लफी होईल. आणि मग नंतर त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर, जिरं, ओल्या नारळाचा कीस तसेच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही हवे असल्यास त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपल्याला एका प्लेटला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यावर थोडंसं बॅटर घेऊन हाताला थोडंसं पाणी लावून त्यामध्ये थोडंसं होल करायचं आणि छान अलगद तेलामध्ये सोडायचं आहे. तर अशाच प्रकारे सगळे मेंदूवडे आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि दोन्ही साइडने छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला छान हे लो हीटवर तळून घ्यायचे आहेत. तर इथे मस्त आपला मेंदूवडा बनवून तयार आहे. एका प्लेटमध्ये काढायचं, नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं.